एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे एथ. जे प्राणाचा घरी अंगे राबती भाऊ चारी, आणि मना ऐसा आवारी कुळवाडी करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी. विषय क्षेत्री आटी काढी भली, मग विधीची वाफ चुकवी. आणि अन्यायाचे बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी. तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. ना तरी विधीचिये वाफे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशताची मापे सुखची मविजे. काहींचे म्हणणे असे आहे की हे देहक्षेत्र संपूर्णपणे जीवाच्या मालकीचे आहे. शरीरांतर्गत प्राण हे क्षेत्राचे जन्मजात कुळ आहे. अशा ह्या प्राण्याच्या घरात अपान, व्यान, समान आणि उदान हे चार अतीव कष्ट करणारे भाऊ आहेत. या देह नावाच्या शेतीचा मन हा सर्वे सर्वा कारभारी आहे. या मनापाशी इंद्रिय रूपी बलवान बैलांचा समुदाय आहे. हे इंद्रिय रूपी बैल विषय वासनेशी एकरूप झालेल्या या देहरूपी क्षेत्रामध्ये खूप कष्ट घेतात. रात्र नाही की दिवस नाही, हे बैल सतत मेहनत करतात. हा जो प्राण आहे तो वेदांनी सांगितलेल्या विहित कर्माच्या ह्या वाफ्यात, म्हणजेच शरीर रूप धारण केलेल्या या शेतात धर्माचे बी रुजवण्याच्या ऐवजी खूप वेळेला अन्यायाचे बी पेरतो आणि कुकर्माची मेहनत या इंद्रिय रूपी माजोरी बैलांकडून करून घेतो. याचा दृश्य परिणाम काय होतो तर आलेल्या पिकाला पापाची अमाप फळे लगडून येतात. त्यामुळे हा जो जीवात्मा आहे ना, तो कोट्यवधी जन्मांचे दुःख भोगू लागतो. याच्या उलट काय घडते तर वेदांनी सांगितलेल्या सत्कर्माची बीजे प्राणाकडून जेव्हा या शेतात रुजवली जातात ना, तेव्हा या शेतात अमाप पुण्यफळे लगडून येतात आणि शेकडो जन्म जीवात्मा अनेक शरीर माध्यमातून सुख भोगत राहतो. तव आणिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचे चिन म्हणावे. आमुते पुसा आघवे शेताचे या. अहो जीव एथ उखिता, वस्ती करू वाटे जाता. आणि प्राणु हा बलवता म्हणून जागे. अनादिजे प्रकृती सांख्य जिये ते गाती. क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा. आणि येतेची आघवा आथी घर मेळावा. म्हणून ते वाहिवा घरी वाहे. वाहिव्याचिये रहाटी, जे का मुद्दल तिघे इये सृष्टी. ते इयेचांचे पोटी जहाले गुण रजोगुण पेरी. ते तुले सत्व सोकरी, मग एकले तमकरी. संगणी रचूनी महत्तत्वाचे खळे, मणी एके काळुगे निपोळे. तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली. यावर दुसरे काही म्हणू लागले की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या देहरूपी क्षेत्राची मालकी जीवाकडे नाही. हे जगत असलेले शरीर जीवाचे आहे असे अजिबात म्हणू नका. हे शेताविषयीचे नक्की आणि निश्चित मत तुम्ही आम्हाला विचारा. हा जीव जो आहे तो तर या देहात वास्तव्य करणारा थोड्या काळचा वाटसरू आहे. शरीरे बदलत बदलत हा आगंतुक प्रवासी प्रवास करीत राहतो. तो ह्या जगत असलेल्या क्षेत्राचा मालक नाही, हे सत्य आहे. खरे सांगायचे तर या शरीराची अष्टप्रहर राखण करणारा प्राण शरीरात सतत जागाच असतो. सांख्य म्हणजे ज्ञानी पुरुष, जिचे सदैव गोडवे गातात, ती अनादी प्रकृती, तिचे देह हे वतन आहे
हे क्षेत्र या अनादी प्रकृतीची वृत्ती आहे हे जाणावे. प्रकृतीने व्यापलेल्या ह्या क्षेत्रात पंचमहाभूते, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन इत्यादी जे वावरत आहेत त्यांचा या देहरूपी घरात सतत राबता असतो. या घरात वावरणाऱ्या सर्व परिवाराची सेवा या प्रकृतीच्या दिमतीला आहे म्हणून क्षेत्राची सर्व कामे सहजपणे पार पडतात. एक लक्षात घ्या की शरीरामध्ये वावर करणारा हा जो परिवार आहे ना, त्या सर्व कसणाऱ्यांच्या व्यवहारात सृष्टीमधले मुळातले सत्व, रज आणि तम हे 3 गुण या प्रकृतीच्याच पोटी जन्माला आले. त्यातला रजोगुण या क्षेत्रात पेरणी करतो, सत्वगुण राखण करतो आणि तमोगुण कापणी करतो. त्यानंतर या शेतातच खळे केले जाते आणि काळरूपी बैलाकडून या कापलेल्या पिकाची मळणी केली जाते. याच सुमारास अव्यक्ताची सायंकाळ दाटून येते, ब्रह्मदेवाचा दिवस मावळतो, व्यक्त सृष्टी अव्यक्तात जाते. तव एकी मतिवंती या बोलाची या खंती, म्हणितले या ज्ञप्ती अर्वाची ना. हा हो परतत्वा आतु के प्रकृतीची मातु, हा क्षेत्र वृत्तांतु उगेची आयिका. शून्य से जे शालिये सुलीनतेचिये तुळिये, निद्रा केली होती बळिये संकल्पे येणे. तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छावशे. निरालंबीची वाडी त्रिभुवना येवढी, हे तयाचिये जोडी रूपा आली. मग महाभूतांचे एक वाट, सैरा वेटाळू निभाट, भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. यावरी आदी पाचवटे यांची बांधी, बांधली प्रभेदी पंचभूतिकी. कर्माचे गुंडे बांध घातले दोहींकडे, नपुंसके बरडे राने केली. तेथ येर झारे लागी, जन्म मृत्यूची सुरंगी, सुहाविली निलागी संकल्पे येणे. मग अहंकारासी एकलाधी, करून जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर. या परी निराळी वाढे संकल्पाची डाहाळी, म्हणून तो मुळी प्रपंचायया. या सर्व बडबडीचा कंटाळा काही संकल्पवादी बुद्धिवंतांना आला. या सर्व बोलण्याचा उपहास करीत त्यांनी म्हटले की तुमचे हे ज्ञान अलीकडचे आहे. अहो, परतत्वाच्या पुढे प्रकृतीची काय कथा आम्हाला सांगता? तेव्हा क्षेत्र विचाराविषयी आमचे म्हणणे मुकाट्याने ऐका. परतत्वाने आपल्या शून्यरूप शयनग्रहात लयरूप मऊ शय्येवर बलवान संकल्प निद्रा केली होती. अकस्मात त्या संकल्पाला जाग आली. आपल्या उद्योगात नेहमीच तत्पर असलेल्या संकल्पाने इच्छा केल्याबरोबर त्याला हा त्रिभुवनाचा अप्राप्य ठेवा प्राप्त झाला. शून्यामधील अपूर्व अशी त्रैलोक्याएवढी ही बाग संकल्पाच्या इच्छेनुसार दृश्य स्वरूपात प्रकट झाली. पंचमहाभूतांच्या ओसाड अशा ज्या बाळ जमिनी सैरभैर पसरलेल्या होत्या, त्या 4ही दिशांच्या पडीक जमिनींची मशागत करून जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्य असे भूतमात्रांचे 4 भूतग्राम या संकल्पाने निर्माण केले. त्यानंतर त्याने प्रथम काय केले तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 महाभूतांना एकत्र करून पंचतत्वांची विविध आकार लिहिलेली असंख्य शरीरे सिद्ध केली. कर्म आणि अकर्माचे दगडधोंडे त्यांनी निर्माण केलेल्या आणि पंचतत्वांनी युक्त असलेल्या शरीराभोवती रचले. त्यांचे बांध घातले आणि नापीक जमिनींपासून सुपीक क्षेत्र निर्माण केले. मग त्या संकल्पाने प्राणीमात्रांच्या येण्या जाण्यासाठी जन्म मृत्यूंचे उत्तम भुयार तयार केले. नंतर या संकल्पाने
अहंकाराशी आपले आयुष्य आहे तोवर एकमेकांची एकरूपता साधून स्थावर आणि जंगम सृष्टीची या सुपीक जमिनीवर शेती केली, चराचराचे पीक काढले. अशा प्रकारे संकल्पाची त्रिभुवन व्यापी सृष्टी विस्तारली. म्हणून हे लक्षात ठेवा की संकल्पच या प्रपंचाचे मूळ आहे. या मतमुक्तकी तेथ पडी घाईले आणिकी, म्हणती हा हो विवेकी, तरी तुम्ही भले. परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी, तरी का पान मनावी प्रकृती तयांची. पर्यसो हे नव्हे तुम्ही यान लगावे, आताची हे आघवे सांगिजेल. तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे, अंतरिक्षी तारांगणे धरी कवण. गगनाचा तडावा कोणे ओढिला केधवा, वारा हिंडतु असावा हे कवणाचे मत. रोमा कवण पेरी सिंधू कवण भरी, पर्जन्याची या करी धारा कवण. तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवणाची नव्हे, हे वाहे तया भावे येरा तुटे. संकल्पवादी बुद्धिमंतांच्या मुखावाटे संकल्पच या दृश्य प्रपंचाचे मूळ आहे असे सांगत आपल्या मतांची मुक्ताफळे प्रकट झाली, तेव्हा काहींनी विचारांचा उलटा घाव घातला. ते म्हणू लागले की अहो संकल्पवादी, तुम्ही तर भले विचारवंत वाटता. परतत्वाच्या शयनग्रहात संकल्पाला जाग आली आणि त्याच्या इच्छेनुसार दृश्य जगत प्रकट झाले. या तुमच्या विचारांनाच म्हणजेच त्या शयनग्रहालाच मान डोलावयाची, तर मग सांख्यांची प्रकृती कल्पना आपण का मानू नये? प्रकृती हेच या दृश्य विश्वाचे मूळ आहे. या तत्वाला मान्यता का देऊ नये ते आम्हाला तुम्ही सांगा. संकल्पवाद्यांनो, हे सारे जरा बाजूला ठेवा. तुम्ही जशी या दृश्य विश्वाची उत्पत्ती सांगताना तसे ते नाही एवढे तुम्ही कृपा करून लक्षात ठेवा. तुम्ही या विषयाला, तुम्ही प्रगट करीत असलेल्या चिंतनाला आवर्ते घेतलेले बरे. तुम्ही अवधान देऊन आमचे म्हणणे जरा लक्षपूर्वक ऐका. तुम्ही सांगा की या वरल्या अनंत आकाशात मेघांचे शुभ्र धवल आणि रंगीबेरंगी समुदाय कोणी बरी निर्माण केले? हे वरले अंतरिक्ष आणि पृथ्वीला व्यापून असलेले तारांगण कोण बरे तोलून धरतो? आपल्या प्रत्येकाच्या माथ्यावरचे हे निळ्याभोर आकाशाचे छत कोणी आणि केव्हा बरे उभारले? वाऱ्याने सदैव वाहत राहावे, पृथ्वीवर आणि अवकाशात हिंडत राहावे, ही कुणाची बरे इच्छा आहे? आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर जी असंख्य छिद्रे आहेत, त्यात रोमांची पेरणी कोणी बरे केली? पाऊस पडो अथवा न पडो, परंतु समुद्र पाण्याने कोण बरे भरतो? वरून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा कोण निर्माण करतो? त्याप्रमाणे हे देहरूपी क्षेत्र स्वभावतःच निर्माण झालेले आहे. कोणाचीही मिरासदार नाही. त्याला कसणारा अमुकच एक असेही नाही. येथे जो कसतो त्याला त्याचे फळ मिळते, इतरांना नाही. जो मशागत करत नाही त्याला कसे काय फळ मिळणार? तव आणिके एके शोभे म्हणितले निके, तरी भोगिजे एके काळे केवी हे. तरियाचा मारू देखता ती अनिवारू, परी स्वमती भरू अभिमानिया. हे जाणो मृत्युरागिटा, सिंहाड्याचा दरकुटा, परी काय वांजटा पुरी जत असे. महाकल्पा परवती कव घालुनी अवचिती, सत्यलोक भद्र जाती आंगी वाजे. लोकपाळ नीच नव्हे, दिग्गजांचे मेळावे
स्वर्गिंचिये आडवे रिगोनी मोडी. ये रे याचे निहंगवाते जन्म मृत्यूचिये गर्ते. निर्जीवे होऊनी भ्रमते जीव मृगे. न्याहाळापा केव्हडा पसरला से चवडा. जो करुनिया माझी वडा आकार गजू. म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता. ऐसे वाद पांडुसुता क्षेत्रा लागी. तेव्हा आणखी एक काहीशा रागाने म्हणाला, तुम्हा सर्वांचे देहरूप क्षेत्रासंबंधीचे बोलणे जर बरोबर आहे असे मानायचे ठरवले तर मला तुम्ही सांगा की एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग घेतो, म्हणजेच देहाचा ग्रास घेतो, हे कसे? तरी बरे की तुम्ही या काळाचा अनिवार्य तडाखा प्रत्यक्ष पाहत आहात, नित्य त्याचा अनुभव घेता. तरी पण मनात दाटून आलेला मतांचा अभिमान आग्रही असतो. आपली मते प्रत्येकजण ठामपणे मांडतो. कदाचित तुमचे म्हणणे बरोबर असेल सुद्धा, परंतु आम्हाला हे ठाऊक आहे की हे क्षेत्र म्हणजे खवळलेल्या हिंस्त्र मृत्यूरूप सिंहाची जणू दरीच आहे. एक लक्षात ठेवा, काळाची सत्ता अमर्याद आहे. त्यामुळे तुमच्या या वांझोट्या बडबडण्याचा उपयोग काय? हा काळरूपी हिंस्त्र झालेला जो सिंह आहे तो महाकल्पाच्याही पलीकडे अकस्मात हल्ला करून सत्यलोकरूपी हत्तीवरही झेप घेतो. आपली तीक्ष्ण नखे त्यांच्या शरीरात घुसवतो. याचा सोपा अर्थ असा की हा जो काळ आहे त्याची सत्ता केवळ मर्त्य लोकावरच नाही तर सत्य लोकावरही चालते. इतकेच काय, परंतु हा काळरूपी सिंह स्वर्गलोकात शिरून तिथल्या अरण्यात धुमाकूळ घालतो. दररोज नवे नवे लोकपाल आणि हत्तींचे समूहच्या समूह नष्ट करतो. मृत्यूलोकात हिंडणारी अनेक दुर्बल जीवरूपी हरणे तर या काळरूपी सिंहाच्या अंगच्या वाऱ्यासरशी जन्ममृत्यूच्या घाळीत निर्जीव होऊन कोसळतात. अहो जरा पहा, या काळरूपी सिंहाने आपला पंजा असा काही पसरला आहे की दृश्य जगताच्या आकारातला प्रचंड हत्ती त्या पंजात सापडला आहे. पुढच्या पायाच्या तीक्ष्ण नखांनी व्यापलेल्या ह्या पंजात संपूर्ण त्रैलोक्य सापडले आहे. केवढी प्रचंड ताकद या काळरूपी सिंहाच्या पाशी आहे याचा तुम्ही थोडा विचार करा. म्हणून आम्ही काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. या क्षेत्रावर केवळ मृत्यूरूप काळाचीच सत्ता आहे हे आमचे बोलणे सत्य आहे. पार्था, अशा प्रकारे या क्षेत्राविषयी निरनिराळ्या प्रकारचे वाद प्रचलित आहेत. हे बहुउखी ऋषी केली नैमिषी. पुराणे ये विषी मतपत्रिका. अनुष्टुभादि छंदे प्रबंधी जिये विविधे. ते पत्रावलंबमध्ये करिताति अजुनी. वेदींचे बृहत सामसूत्र देखणेपणे पवित्र. परितयाही हे क्षेत्र नेणवेची. आणिक आणिकीही बहुती महाकवी हेतुमंती. यया लागी मती वेचिलिया. परी ऐसे हे एवढे की अमुके याचेची पुढे. हे कोणाही वर पडे होयचिना. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे. तुझ सांगो तैसे साध्यंतुगा. पार्था, नैमिष्य अरण्यात अनेक ऋषींनी क्षेत्र विचाराविषयी खूप उहापोह केला, वाद घातले, चर्चा केली. त्याला अनेक पुराणे आणि स्मृतिग्रंथ हे पुरावे आहेत. अनुष्टुभ, गायत्री यासारखे अनेक छंद विविध प्रकारच्या काव्यांमधून गुंफले गेले आहेत. त्या काव्यग्रंथांचा अत्यंत अभिमानाने आधार घेत आजही वादविवाद केला जातो. वेदामधील बृहत्साम नावाचे जे सूक्त आहे ते ज्ञानदृष्टीने अत्यंत पवित्र मानले जाते, परंतु त्यालाही या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी
विशेष उलगडा झाला नाही. आणखी खूप प्रज्ञावान महाकवींनी आणि ऋषींनी या क्षेत्राचा उलगडा करण्याच्या हेतूने आपली प्रज्ञायुक्त बुद्धी पणाला लावली, ग्रंथ लिहिले. परंतु त्यांना सुद्धा हे जे देहरूपी क्षेत्र आहे ते नेमके केवढे आहे, कोणाच्या मालकीचे आहे, या संबंधी निश्चयी भूमिका घेता आली नाही. किंबहुना ते कोणालाच अजून कळलेले नाही. म्हणून हे पार्था, हे क्षेत्र नेमके कसे आहे, कोणाच्या मालकीचे आहे ते सविस्तरपणे सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक.